नमस्कार श्रोते हो, साहित्याच्या रंगछटा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं मनपूर्वक खूप खूप स्वागत. आपण ऐकणार आहात मी MPSC आणि व्यवस्थापन हा सुरेख लेख. या लेखाची रचना केली आहे धनेश्वरी यांनी. चला तर मग ऐकूया. MPSC करायला जाते म्हणून मामाची मुलगी पुण्याला गेली. जाताना ती स्वप्ने डोळ्यात घेऊन जी MPSC करणारा प्रत्येक ॲस्पिरंट सोबत बाळगत असतो. 5 महिन्यांनी हताश होऊन घरी परतली. MPSC झेपत नाही म्हणून की अन्य काही कारणे. आज प्रत्येक घरातली मुलं मुली यशस्वी होण्याची स्वप्ने पाहतात. त्यांची स्वप्ने पूर्ण करताना पालकही खस्ता खातात. मामाची मुलगी घरी परतण्याचं मुख्य कारण होतं कंत्राटी पद्धतीने भरले जाणार अधिकारी. डोळ्यात पाणी घेऊन ती आई वडिलांना सांगत होती, सगळं संपलं बाबा, आपण पाहिलेलं एक एक स्वप्न अर्धवट राहिलं. मी तिचं ते केविलवानं रडणं पाहिलं. पोर का रडते हे काहीही न कळणारी माझी आजी उभ्या धाई रडत होती. या प्रसंगात मी साक्षी होते, म्हणजेच आय विटनेस होते. म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. तिच्या अशा रडण्याने मी भूतकाळात गेले. स्ट्रगल हा शब्द तर माझ्या अगदी 5वीला पुंजलेला. वयाच्या ज्या वर्षी मुलं लॉलीपॉप खातात ना, त्या वर्षी मला कळलं होतं स्पर्धा परीक्षा काय प्रकार असतो. कलेक्टर कसे होतात माहीत नाही, पण मी डॉक्टर प्लस कलेक्टरच होणार. अक्का, मी MPSC करणार ग. तुझी मास्तरीन मला नाही बनायचं. मी तर MPSC करणार, कलेक्टर होणार. अक्का म्हणजे माझी आजी. काय व्हायचं ते हो पोरी, पण माझ्या परी साड्याने नको राहू. एका प्रसंगामुळे एकामागे एक प्रसंग अगदी जसेच्या तसे, अगदी फिल्म पाहावी असे डोळ्यांसमोर उभे राहिले. व्हायचं होतं डॉक्टर, कलेक्टर. मी झाले होते इंजिनियर. वेळ, पैसा सर्वच बरबाद. हे मला आज कळत होतं. गेल्या 5-6 वर्षात खूप काही मिळवलं होतं, पण ते यश काय असतं ना, तेच हुलकावणी देत होतं. माझ्यापर्यंत त्याला की त्याच्यापर्यंत मला पोहोचता येत नव्हतं. देव जाणे. मी तर स्वतःला दोष देत होते, कारण मित्रांकडून अनेकदा ऐकलं होतं, दोष तुझा आहे. लिस्टमध्ये असणारी इतर मुलं झाले ना सिलेक्ट, तुझे एफर्ट्स कमी पडले. UPSC झेपत नसेल तर MPSC कर. ते झेपत नाही तलाठी, ZP आहेच ना, SSC आहे, RRB आहे. हे तर वन साईड कलेक्शन होतं. अजून थोडं थांबा, अजून खूप आहे वाट्याला. अजून किती दिवस हा अभ्यास करणार? भाऊ, दीदीचं यंदाच्या वर्षाला तरी हात पिवळे कर. माझ्या मुलीचंही बाकी आहे. मोठीचं ठेवून बारकीचं करणं बरं दिसत नाही. मला परवाच सानेबाई म्हटल्या, तुम्ही भैयाचं कसं काय आधी केलं? दीदीला स्थळ सुचवू का? चांगली प्लेसमेंट सोडून हे असे पुस्तकं चाळायची काय ती लायकी? हुश्य. ही दुसरी बाजू हे वाचून लक्षात येईलच. असे प्रसंगावर प्रसंग डोळ्यांसमोर उभे राहिले. मित्रांनो, सोपं नाही UPSC MPSC करणं. अनेकदा ॲस्पिरंट्स आत्महत्याही करतात. एक मार्ग बंद झाला की दुसरा मार्ग शोधावा लागतो, पण करायचं काय कळत नाही. आम्ही ॲस्पिरंटातून खूप स्ट्रॉंग आहोत, कोणी तोडू शकत नाही. अपयशाच्या परिस्थितीशी अनेकदा झुंज देऊन जेव्हा तो गुलाल अंगावर पडतो ना, तोच आमच्यासाठी दसरा आणि दिवाळी असतो. कंत्राटी पद्धतीचे नगारे वाजवून माननीय सरकार गाढ झोपलं, पण MPSC UPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या कोचिंगसाठी जमीन काढून फी जमवणाऱ्या बापाला जेव्हा ठिकड्याची पॅन्ट घालून दुसऱ्याच्या शेतात राबताना बघते ना, तेव्हा मात्र तळपायाची आग मस्तकात जाते. आमचं व्यवस्थापन चुकलं की सरकारचं हेच कळेन असं होतं. आज डोळे आणि देह इतका कोरडा पडला आहे की पाण्याचा डोळ्यांना स्पर्श देखील होत नाही. आणि वरती केलेली टीका अर्जवांनी सुमनात नाहून निघाल्यासारखं वाटतं. एक क्षण ही टीकेला बिलगून ठेवता येत नाही. कलम, करंट अफेअर्स, मॅपिंग, आन्सर रायटिंग, द हिंदू, NCERT हेच आमचं जीवन आणि हेच आमचं व्यवस्थापन. मायबाप सरकारकडून टाचणी टोचल्यामुळे हा लेख लिहावा वाटला. शब्द भरकटले असतील अतिशयोक्तीही वाटेल, पण एक ॲस्पिरंट फक्त दुसऱ्या ॲस्पिरंटला समजू शकतो, किंवा ॲस्पिरंट स्वतःला. उमेद हरलेल्या माझ्या सर्व ॲस्पिरंट बांधवांना हा लेख अर्पण आहे. धन्यवाद मित्रांनो. लेख आवडला असल्यास चॅनल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका.